हॅलो स्टुडंट्स, मायसेल्फ मिस दिव्या आंबले. आपण मागच्या लेक्चरला लिमिट सुपिरियर, लिमिट इन्फिरियर अँड कॉशी सिक्वेन्स हा टॉपिक स्टार्ट केलेला, ठीक आहे. आणि आपण त्या रिलेटेड काही थेरम्स पण बघितले जातात. आपण नेक्स्ट थेरम बघणार आहे. बघा, इफ एस एन इज अ सिक्वेन्स ऑफ रियल नंबर अँड लिमिट सुपिरियर ऑफ एस एन इज इक्वल टू लिमिट इन्फिरियर ऑफ एस एन इज इक्वल टू एल, देन सिक्वेन्स एस एन इज कॉन्वर्जंट अँड लिमिट ऑफ सिक्वेन्स एस एन इज इक्वल टू एल. म्हणजेच काय, जर एखाद्या सिक्वेन्सचं लिमिट सुपिरियर आणि लिमिट इन्फिरियर सेम असेल, सपोज ते कॅपिटल एल आहे, तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की त्या सिक्वेन्सचं लिमिट काय मिळेल, एल मिळेल, ठीक आहे. सो बघा प्रूफ, लेट सिक्वेन्स एस एन बी ए सिक्वेन्स ऑफ रियल नंबर. आणि काय दिलं आपल्याला, गिवन लिमिट सुपिरियर एस एन इज इक्वल टू लिमिट इन्फिरियर एस एन इज इक्वल टू कॅपिटल एल. म्हणजेच काय, सुपिरियर ऑफ एस एन म्हणजे कॅपिटल एम एन, इन्फिरियर ऑफ एस एन म्हणजे स्मॉल एम एन. बघितलं आपण मागच्या लेक्चरला. आणि डेफिनेशन्स यूज करायचे, ठीक आहे. मग देअरफॉर लिमिट एम एन इज इक्वल टू लिमिट स्मॉल एम एन इज इक्वल टू एल, वेअर एम एन काय असते, कॅपिटल एम एन लिस्ट अपर बाउंड ऑफ सिक्वेन्स एस एन प्लस वन, एस एन प्लस टू अँड सो ऑन. अँड स्मॉल एम एन काय असते, ग्रेटेस्ट लोअर बाउंड ऑफ एस एन प्लस वन, एस एन प्लस टू अँड सो ऑन. मग देअरफॉर आपण इथं डेफिनेशन्स यूज केल्या. देअरफॉर फॉर इप्सिलॉन ग्रेटर दॅन झिरो, कशाच्या, लिमिटच्या डेफिनेशन इथे यूज केलेत, ठीक आहे. इप्सिलॉन ग्रेटर दॅन झिरो देअर एक्झिस्ट n1 n2 belongs to I such that mod of mn minus l is less than epsilon and mod of small mn minus l is less than epsilon, where n greater than or equal to n1, n greater than or equal to n2. This implies mod जर काढून टाकला तर काय मिळेल, मायनस इप्सिलॉन लेस दॅन mn minus l लेस दॅन इप्सिलॉन अँड मायनस इप्सिलॉन लेस दॅन mn minus l लेस दॅन इप्सिलॉन. जो मधला एल आहे तो आपण लेफ्ट आणि राईट साईडला शिफ्ट केला. मग काय मिळेल, एल मायनस इप्सिलॉन इज लेस दॅन एम एन is less than L plus epsilon, and L minus epsilon is less than Mn is less than L plus epsilon. But Sn is less than or equal to capital Mn and Sn is greater than or equal to small mn, ठीक आहे. This implies L minus epsilon less than Sn less than L plus epsilon and L minus epsilon less than Sn less than L plus epsilon. मग ही डेफिनेशन कशाची आहे. मग आता सपोज आपण हा एल परत मिडलमध्ये घेतला एस एन सोबत, तर काय मिळेल आपल्याला, दिस इम्प्लाइज मॉड ऑफ एस एन मायनस एल इज लेस दॅन इप्सिलॉन वेअर एन ग्रेटर दॅन इक्वल टू एन अँड एन इज मॅक्सिमम ऑफ एन वन एन टू, ठीक आहे. मग ही कशाची डेफिनेशन आहे, लिमिटची. मग काय मिळेल आपल्याला, लिमिट एस एन इज इक्वल टू कॅपिटल एल. दिस प्रूव्स दॅट सिक्वेन्स एस एन इज कॉन्वर्जंट, ठीक आहे. ज्या सिक्वेन्सला युनिक लिमिट मिळते ती सिक्वेन्स काय असते, कॉन्वर्जंट, ठीक आहे. नेक्स्ट थेरम बघा, if sequence Sn and sequence Tn are bounded sequence of real number and Sn is less than or equal to Tn, then आपल्याला प्रूव्ह करायचं आहे लिमिट सुपिरियर Sn is less than or equal to लिमिट सुपिरियर Tn and लिमिट इन्फिरियर Sn is less than or equal to लिमिट इन्फिरियर Tn. काय दिले, आता दोन सिक्वेन्स दिलेत Sn आणि Tn आणि त्यांच्यात रिलेशन काय आहे, Sn इज लेस दॅन or equal to Tn असं जर असेल तर त्याचं लिमिट सुपिरियर एस एन इज लेस दॅन इक्वल टू लिमिट सुपिरियर टी एन असणार आणि लिमिट इन्फिरियर एस एन इज इक्वल टू लिमिट इन्फिरियर इज लेस दॅन इक्वल टू लिमिट इन्फिरियर टी एन असणार, ठीक आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो बघा प्रूफ, गिवन सिक्वेन्स एस एन अँड टी एन आर बाउंडेड सिक्वेन्स ऑफ रियल नंबर्स अँड एस एन इज लेस दॅन इक्वल टू टी एन. आता आपण आधी ए पार्ट प्रूव्ह करणार, ठीक आहे. मग लेट आपल्याला माहिती आहे कॅपिटल एम एन इज लिस्ट अपर बाउंड ऑफ एस एन प्लस वन, एस एन प्लस टू अँड सो ऑन अँड स्मॉल आणि आता इथं आपण फक्त सुपिरियर एस एन आणि सुपिरियर टी एनबद्दल बोलतो आहे पार्ट एमध्ये, ठीक आहे. मग आपल्याला दोन एम एन पाहिजेत. मग एकाला एम एन मांडलं, एकाला एम एन डॅश मांडलं. एम एन जे आहे ते एस एनसाठी आणि एम एन डॅश जे आहे ते टी एनसाठी. मग दोन सिक्वेन्स मिळणार आपल्याला, ठीक आहे. आणि एम एन डॅश इज इक्वल टू लिस्ट अपर बाउंड ऑफ टी एन प्लस वन, टी एन प्लस टू अँड सो ऑन. आणि काय दिले आपल्याला, ॲज एस एन इज लेस दॅन इक्वल टू टी एन, वॉट दिस इम्प्लाइज एम एन इज लेस दॅन इक्वल टू एम एन डॅश. मग दोन्ही साईडला जर आपण लिमिट अप्लाय केलं तर काय मिळेल, लिमिट एम एन इज लेस दॅन इक्वल टू लिमिट एम एन डॅश. एम एन म्हणजेच काय, लिमिट सुपिरियर ऑफ एस एन इज लेस दॅन इक्वल टू लिमिट सुपिरियर ऑफ टी एन, ठीक आहे. हा झाला पार्ट फर्स्ट. तसंच पार्ट बी प्रूव्ह करणार. काय येणार, लेट एम एन इज इक्वल टू स्मॉल एम एन इज इक्वल टू काय असतं, ग्रेटेस्ट लोअर बाउंड ऑफ एस एन प्लस वन, एस एन प्लस टू अँड सो ऑन. आणि एम एन डॅश काय म्हणलं, टी एनसाठी ग्रेटेस्ट लोअर बाउंड ऑफ टी एन प्लस वन, टी एन प्लस टू अँड सो ऑन. आणि काय दिले आपल्याला, ॲज एस एन इज लेस दॅन इक्वल टू टी एम एन इज लेस दॅन इक्वल टू एम एन डॅश. दोन्हीकडे लिमिट अप्लाय केलं, काय मिळेल, लिमिट एम एन इज लेस दॅन इक्वल टू लिमिट एम एन डॅश. म्हणजेच एम एन म्हणजेच काय असते, इन्फिरियर ऑफ एस एन, एम एन डॅश म्हणजे इन्फिरियर ऑफ
टी एन. मग काय मिळेल आपल्याला, देअरफॉर लिमिट इन्फिरियर एस एन इज लेस दॅन इक्वल टू लिमिट इन्फिरियर टी एन. हेन्स द प्रूफ. ठीक आहे. आता नेक्स्ट थेरम बघा. If sequence Sn and Tn are bounded sequence of real number, then limit superior of Sn plus Tn is less than or equal to limit superior Sn plus limit superior Tn. And B part काय आहे, limit inferior of Sn plus Tn is greater than or equal to limit inferior Sn plus limit inferior Tn. ठीक आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो बघा प्रूफ. गिवन Sn and Tn आर बाउंडेड सिक्वेन्स ऑफ रिअल नंबर. बाउंडेड आहे म्हणजे त्याला अप्पर बाउंड एक्झिस्ट होणार. ठीक आहे. मग आधी आपण पार्ट ए प्रूव्ह करूया. मग काय केलं, आता दोन सिक्वेन्स आहेत एस एन आणि टी एनसाठी. मग एम एन आणि एम एन डॅश मानले एस एन आणि टी एनसाठी रिस्पेक्टिवली. ठीक आहे. मग लेट कॅपिटल एम एन इज लिस्ट अप्पर बाउंड ऑफ एस एन प्लस 2 एस एन प्लस 1 एस एन प्लस 2 अँड सो ऑन. अँड कॅपिटल एम एन डॅश इज इक्वल टू लिस्ट अप्पर बाउंड ऑफ टी एन प्लस 1 टी एन प्लस 2 अँड सो ऑन. देन काय मिळेल आपल्याला, कॅपिटल एम एन जे आपण घेतलं आहे त्यासाठी जी सिक्वेन्स घेतली आहे एस एन प्लस 1 एस एन प्लस 2 अँड सो ऑन, ते काय असेल, एम एन काय असेल, त्या सगळ्या एस केपेक्षा काय असेल, मोठा असेल. कधी, जेव्हा के ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एन असेल तेव्हा. ठीक आहे. म्हणजेच त्या सिक्वेन्सबद्दल बोलतो आहे आपण. एस के काय मिळेल आपल्याला, इज लेस दॅन ऑर इक्वल टू एम एन. कधी, जेव्हा के ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एन असेल तेव्हा. तसंच टी के काय मिळेल, टी के इज लेस दॅन ऑर इक्वल टू एम एन डॅश. कधी, जेव्हा के ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एन असेल तेव्हा. अँड सो ऑन. ठीक आहे. मग दोघांची जर ॲडिशन घेतली तर काय मिळेल, एस के प्लस टी के काय मिळेल, इज लेस दॅन ऑर इक्वल टू एम एन प्लस एम एन डॅश वेन के ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एन. ठीक आहे. मग काय मिळालं, दस एम एन प्लस एम एन डॅश इज अन अप्पर बाउंड फॉर एस एन प्लस टी एन, एस एन प्लस 1 प्लस टी एन प्लस 1, एस एन प्लस 2 प्लस टी एन प्लस 2 अँड सो ऑन. सो दॅट लिस्ट अप्पर बाउंड काय मिळेल, मग त्या लिस्ट अप्पर बाउंड जर घेतला त्या सिक्वेन्सचा, तो काय मिळेल, लहान मिळेल एम एन प्लस एम एन डॅश. कारण एम एन प्लस एम एन डॅश काय झाला, अप्पर बाउंड झाला. मग लिस्ट अप्पर बाउंड काय असणार, अप्पर बाउंडपेक्षा लहान असणार. मग काय मिळेल आपल्याला, लिस्ट अप्पर बाउंड ऑफ एस एन प्लस टी एन प्लस 1 प्लस टी एन प्लस 1, एस एन प्लस 2 प्लस टी एन प्लस 2 अँड सो ऑन इज लेस दॅन ऑर इक्वल टू एम एन प्लस एम एन डॅश. ठीक आहे. देअरफॉर लिमिट जर अप्लाय केला आपण तर काय मिळेल, लिमिट ऑफ लिस्ट अप्पर बाउंड ऑफ दॅट सिक्वेन्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू लिमिट ऑफ एम एन प्लस एम एन डॅश. ठीक आहे. मग लिस्ट अप्पर बाउंड ऑफ दॅट सिक्वेन्स म्हणजेच काय असते, लिमिट ऑफ सुपिरियर ऑफ एस एन प्लस टी एन इज लेस दॅन ऑर इक्वल टू, हे लिमिट सेपरेट केलं, लिमिट ऑफ एम एन प्लस लिमिट ऑफ एम एन डॅश. म्हणजेच काय मिळेल, लिमिट सुपिरियर ऑफ एस एन प्लस टी एन इज लेस दॅन ऑर इक्वल टू एम एन म्हणजेच काय असते, सुपिरियर ऑफ एस एन, एम एन डॅश म्हणजे काय असते, सुपिरियर ऑफ टी एन. म्हणजे काय मिळेल, इज लेस दॅन ऑर इक्वल टू लिमिट सुपिरियर एस एन प्लस लिमिट सुपिरियर टी एन. ठीक आहे. बी पार्ट पण हा जसा आपण पार्ट प्रूव्ह केला तसाच इन्फिरियरचा पार्ट तुम्ही प्रूव्ह करायचा. ठीक आहे. नेक्स्ट थेरम बघा. एनी बाउंडेड सिक्वेन्स ऑफ रिअल नंबर हॅज कॉन्व्हर्जंट सबसिक्वेन्स. आता सेट आणि सबसेटमध्ये कसं रिलेशन असते तसंच सिक्वेन्स आणि सबसिक्वेन्समध्ये असते. ठीक आहे. आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, एक सिक्वेन्स बाउंडेड दिली आहे त्याला कॉन्व्हर्जंट सबसिक्वेन्स मिळते, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. सो बघा प्रूफ. लेट एस एन बी बाउंडेड सिक्वेन्स ऑफ रिअल नंबर. ठीक आहे. बाउंडेड आहे म्हणजेच त्याला लिस्ट अप्पर बाउंड एक्झिस्ट होणार. ठीक आहे. मग काय मांडलं आपण, लेट लिमिट ऑफ सुपिरियर एस एन इज इक्वल टू कॅपिटल एम. ठीक आहे. आता आपण त्या सिक्वेन्स एस एनची एक सबसिक्वेन्स घेणार आणि ती कॉन्व्हर्जंट आहे प्रूव्ह करणार. ठीक आहे. सो लेट एस एन के वेअर के रनिंग फ्रॉम 1 टू इन्फिनिटी बी सबसिक्वेन्स ऑफ एस एन. ठीक आहे. वी हॅव टू प्रूव्ह दिस सिक्वेन्स एस एन के कॉन्व्हर्जेस टू एम. ठीक आहे. ती सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट आहे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. इफ लिमिट सुपिरियर एस एन इज इक्वल टू कॅपिटल एम देन एस एन इज ग्रेटर दॅन एम मायनस एप्सिलॉन फॉर इन्फायनाइटली मेनी व्हॅल्यूज ऑफ एन. ठीक आहे. कारण सुपिरियर एस एन म्हणजेच काय, लिस्ट अप्पर बाउंड ऑफ एस एन असते. मग देर आर इन्फायनाइटली मेनी व्हॅल्यूज ऑफ एन सच दॅट एस एन इज ग्रेटर दॅन एम मायनस 1 वेअर एन बिलॉंग्स टू आय. ठीक आहे. मग लेट एन वन बी वन ऑफ देम सच दॅट एस एन वन इज ग्रेटर दॅन एम मायनस 1. एन वन हा त्यातलाच एक आहे असं आपण मानलं. मग काय मिळेल, एस एन वन इज ग्रेटर दॅन
m-1. There are infinitely many values of n such that Sn is greater than m-1/2. ठीक आहे, मग त्यातलाच n2 एक आहे असं मानलं, मग काय मिळेल, लेट n2 बी वन ऑफ देम सच दॅट Sn2 इज ग्रेटर दॅन m-1/2 वेअर n2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू n1. मग देर आर इन्फायनेटली मेनी व्हॅल्यूज ऑफ n सच दॅट Sn इज ग्रेटर दॅन m-1/3. ठीक आहे, म्हणजे ती सिक्वेन्स आपण काय करतोय, एका पॉईंटकडे घेऊन चाललो आहे. पहिला m-1, मग m-1/2, m-1/3 असं. ठीक आहे, मग लेट n3 बी वन ऑफ देम सच दॅट Sn3 इज ग्रेटर दॅन m-1/3. म्हणजे इन जनरल काय मिळेल आपल्याला, Snk इज ग्रेटर दॅन m-1/k. ह्याला दिला आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट. इफ superior of Sn is capital M, then there are finite values of n such that Sn is less than m plus epsilon. This implies Snk is less than m plus epsilon for finite values of k. ठीक आहे, मग आता आपण चूज k केला सेट ऑफ इंटिजरमधून, काय मिळेल, चूज k बिलॉंग्स टू i सच दॅट 1/k इज लेस दॅन इप्सिलॉन. लेट स्मॉल k आपण ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू k मानला. व्हॉट दिस इम्प्लाइज, रेसिप्रोकल घेतला तर काय होईल, जे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे ते लेस दॅन ऑर इक्वल टूमध्ये कन्वर्ट होईल. काय मिळेल मग, दिस इम्प्लाइज 1/k इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1/K इज स्ट्रिक्टली लेस दॅन इप्सिलॉन. म्हणजेच काय मिळेल, देअरफॉर 1/k इज स्ट्रिक्टली लेस दॅन इप्सिलॉन. हेन्स काय मिळेल आपल्याला, m-epsilon इज लेस दॅन m-1/k इज लेस दॅन Snk इज लेस दॅन m प्लस इप्सिलॉन. म्हणजे Snk ला काय मिळाले, इथं बाउंड्स मिळाले. This implies m-epsilon is less than Snk is less than m plus epsilon. What this implies, हा m जो आहे लेफ्ट आणि राईट साईडला तो मिडलमध्ये गेल्यावर काय मिळेल, मायनस इप्सिलॉन इज लेस दॅन Snk मायनस m इज लेस दॅन इप्सिलॉन. ठीक आहे, व्हॉट दिस इम्प्लाइज, मॉड घातल्यावर मॉड ऑफ Snk मायनस m इज लेस दॅन इप्सिलॉन वेअर k बिलॉंग्स टू i, n बिलॉंग्स टू i. ही कशाची डेफिनेशन आहे, लिमिटची. मग काय मिळेल, लिमिट Snk इज इक्वल टू कॅपिटल M. ठीक आहे, म्हणजे जी आपण सबसिक्वेन्स घेतलेली ती काय मिळाली, कॉन्व्हर्जंट मिळाली. दिस प्रूव्ज दॅट सबसिक्वेन्स Snk इज कॉन्व्हर्जंट. ओके, आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कॉशी सिक्वेन्स स्टार्ट करूया. ठीक आहे, थँक्यू.